आजच्या काळात आपल्याला माहिती आहे की शिक्षण किती महाग झालेलं आहे, आरोग्य किती महाग झालं आहे आणि त्यात जर लग्न असेल तर काय व्यवस्था होते ही सगळ्यांना माहिती आहे. जर श्रीमंताकडे पैसे असेल, ज्यांच्याकडे पैसे असतील ते सहज या गोष्टी करू शकतात. मात्र जर गरीब कष्टकरी असतील तर त्यांनी या सर्व गरजा कशा पूर्ण करायच्या हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. त्यातल्या त्यात सरकारने बांधकाम मजुरांसाठी काही व्यवस्था आणलेल्या आहेत, काही योजना आणलेल्या आहेत. मात्र या योजना परिपूर्ण पद्धतीने कामगारांपर्यंत पोहोचतच नाही. अशा बऱ्याच घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. याचसाठी गरजेची असते एक पाठबळ, आणि ते पाठबळ म्हणजे काही संघटनेचं असू शकतं, काही पक्षांचं असू शकतं किंवा इतर अजून संस्थांचं असू शकतं. अशाच परिस्थितीमध्ये आज आपण एका संघटनेच्या कामगारांकडे आलेलो आहोत. श्रमिक हक्क आंदोलन ही संघटना, या संघटनेचे कामगार बऱ्याच दिवसापासून यांच्यामध्ये आहेत आणि या कामगारांना आत्ता बऱ्याच जणांना सरकारी योजनांचे मूलभूत योजनांचे फायदे मिळत आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मैं वो गोविंद भोजू राठौर, मेरी लड़की है प्रियंका गोविंद राठौर। हम लोग पढ़ाई करने के लिए गए करते। हमारा लड़की है 7वीं में, उसको लाभ मिला है, 7वीं का लाभ मिला है, 2500 रुपया लाभ मिला है हमारा। वो भी हमारे लिए बहुत बड़ी बात है। आपका नाम कैलाश जी, हमें बता दीजिए कि आपको किस तरह से हमें शिक्षण की तरफ से 12वीं का 10,000 रुपये का लाभ मिला है। योजना की अपने सर्वे का कानून की वजह से पिंपरी चिंचवडला भरलेल्या एका सभेमध्ये